तर आता झालेलं आहे आपलं फायनली लोणचं आणि मस्त आणि 2 दिवसावर टिकणार एकदम भारी झालेलं आहे. आता मी झाकण लावून थंड जिथे थंड वातावरण असेल तिथे ठेवून देणार आहे. तर चला मग आता झाकण लावून ठेवू. हाय नमस्कार सर्वांना, आशूच्या मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज मस्त 5 किलो आंब्याचं लोणचं काढायचं आहे. तर एकदम जुन्या आणि गावरान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने 2 वर्ष सहज टिकणार असं घरगुती मस्त असं लोणचं बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा. तर चला मी सगळे आंबे स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता एक कॉटनच्या कपड्याने पुसून घेते. जेवढा आंबा असा एकदम कोरडा केला ना तर अजिबात पाण्याचा थेंब जाऊन द्यायचा आणि एकदम स्वच्छ करून घ्यायचा. आणि एक काळजी घ्यायची मेन आहे ना, इथं खाली पण स्वच्छ पाहिजे. आणि हा कपडा जो कॉटनचा किंवा जो कोणताही कपडा जर वापरला तरी चालेल, पण तो स्वच्छ पाहिजे. आणि पाण्याचा एक थेंब काहीच चालत नाही, तर मग लोणचं खराब होण्याची भीती असते. इथे ना दुसरं तिथे हे बघा, असं स्वच्छ करून घ्यायचं, अजिबात पाणी राहून द्यायचं नाही. तर आता मी सगळे असे करून पुसून घेणार आहे स्वच्छ. तर अगोदर मी त्याचं काय म्हणते त्याला आणखीताचं अगोदर दर्शन घेते, कारण की ना पहिल्याच वेळेस सोडते. तर चला बांगडे पुढे नाही आता काय आलं? आता जेवढं खाल्लंय तेवढं पळी द्यायला आवाजही हे चाललं तुम्हाला लोणचं करायचं तर करा लोणचं. विषय का आपला असं का व्हायना पण फोडा ना ऐक नाही दादू. मम्मी तुला तर लय औषधी करायची, काय आलं? काय हाऊस करून टाकलं नाही बघा. आणि बाकी आंबट आहे. तर कोणाच्या तोंडाला पाणी आले तर नक्की कमेंट करून सांगा बरं पटपट. पप्पा माग तुम्हीच केलता ना? तुमच्या हाताचा लय बाहेर चालता. मम्मीच्या हातचा भारी ना मम्मीचा. तुमच्या हाताचा लय आवडतं. मम्मी काय हो राहिलं? पचका नका करू बरं एवढ्याचा. आंबे फोडूनच माझ्या हातावर भयान झाले ना, कारण की ना लाल होऊ लागले. त्याला ताकद पाहिजे, ताकद. तर ती ताकद फक्त यांच्यामध्ये असते, यांच्या पुरुषामध्ये असते ताकद, महिलामध्ये नसते. महिलाचं तोंड फक्त चालतंय, पुरुषामध्ये ताकद असते. खरंय कोडे एवढी तारीफ करू राहिले तर वर तर पहा कसा आंबा या क्या दणक्यात आंब्याचे 4 तुकडे कर खाली. तर चला ज्याचं काम त्यानेच करावं. तर आता पुन्हा आंबा फोडून घेतोय आणि मस्त आता गावरान पद्धतीने माझ्या पद्धतीने लोणचं करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चॅनलला पटापट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आंबा कट करते ते काय म्हणते हर्षू आंघोळ केली वाटू रे आंघोळ केली आणि पोट दुखते. तर माझी दीदी ना मस्त पोहे करणार आहे आज. पोहे तर आता स्वच्छ आंबा धुवून घेतला, पुसून घेतला आणि त्यानंतर अशा फोडी केल्याच्या नंतर पण पुसून घ्यायचा. म्हणजे ना जे असे काळं आहे इथं असं काळं व्हायला असतं ना, तर ते स्वच्छ करून घ्यायचा. म्हणजे कसे लोणचं पण छान असं टिकतं. आणि जी बी ना कोई तरी टाकून द्यायची नाही याच्यातच. तर आता आहे ना दोघंही आता मस्त साफ करून घेतोय, कारण की असतं पण तुम्ही काम करू लागा तेव्हाच पूर्ण लोणचं तयार होईल, नाही तर होणार नाही. आता मी याच्यात ना मस्त अशी हळद टाकून देते. तर मी अंदाजीनुसार हळद टाकलेली आहे. तुम्ही वाटीचं प्रमाण करून हे टाकू शकता. 5 किलोला आहे ना अर्धी वाटी हळद टाकली तरी चालतं. हळद आणि मीठ आहे ना जास्त टाकलं तरी चालतंय. तरी बघा आता मी तर मीठ आणि हळद थोडं टाकून देते. जेवढं मीठ असतं ना लोणचं मध्ये तो टिकतो पण छान वर्ष 2 वर्ष सहज. आणि तुम्ही आता
5 किलोला इतकं मीठ टाकून दिलेलं आहे. बघा आता आता आहे ना हळद मीठ एकदम असं जेवढं लावून घेतलं ना हे एकदम असं चौकडं असं जे लोणचं आहे ना हे चौकडून असं लागायला पाहिजे. मीठ हळद मीठ खाली जाईल काही. मीठ खाली आहे. तर चौकडं असं मीठ लावून घ्यायचं म्हणजे कसं मीठ असं खाली आहे. मीठ खाली आहे. आता याला चौकरूनच हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. आता 1 तासासाठी आपण आहे ना बाहेरची वरती नेऊन ठेवू म्हणजे उन्हात ठेवलं ना तर चांगला असतो आंबा असं हे कैरी. तर चला आता बाहेर ठेवून देते. आता चांगले कुड्या ठेवते त्याच्या तिकडे याकडे. तर आपण ना आता तर 1 तासासाठी आपण हे उन्हात ठेवू आणि बाकीची प्रोसिजर घरामध्ये करून घेऊ. तर चला मग कढई तापायला ठेवली आणि त्यानंतर आता तीळ थोडेसे आंबळ भाजून घेते. तीळ भाजायला टाकलेले आहे आणि तीळ ना थोडेसे आंबळच भाजणार आहे. तर हे बघा आता थोडंसं स्वच्छ करून घेतलेली आता मी ती टाकून देते याच्यामध्ये थोडेसे गरम करण्यासाठी. ते थोडेसे आंबळ भाजून घेते. तर आता मेथी आणि मेथी पण छान अशी आंबळ भाजून घेते. आता चांगली मेथी भाजून घेतली. आता ती काढून घेते याच्यामध्ये. इथे घेतले लवंग. तर बघा आता हे लवंग घेतल्याच्या नंतर ते पण आता याच्यात टाकून देते. थोडेसेच काहीतरी भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही. काढून घेते. ते थोडेसे मिरे घेतलेले आता ते पण असेच भाजून घेते. हे पण काढून घेते मिरे. बघा घेतलेली मी कलंची आणि ती कलंची पण आता टाकून देते. ती पण थोडीशीच अशी भाजून घ्यायची आंबळ भाजली. आता ही पण काढून घेते. जिरे घेतले आता ते ही असेच आंबळ भाजून घेते. शक्यतो जिरे कोणी टाकत नाही पण मी टाकीत असते. जिऱ्याने ना वेगळीच चव लागते. टाकून देते. तर अशा पद्धतीने मी सगळं असं साहित्य भाजून घेतलेले आहे. मेथी, बडीशोप, मिरे, लवंगा, जिरे आणि कलंची. तर चला आणि ते ना ते भाजून घेतलेले आहे. तर आता मी मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून एकदम कोरडं करून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. आणि आता हे ते टाकून थोडंसं आंबळ करून घेते. हे मिक्सरमध्ये मी थोडंसं बारीक करून घेते. लगेच तेल टाकून घेते. लोणच्याला गरम करून थंड करून घेते आणि मग तेल हे करून घेते. ते बारीक करून घेतलं आता मी ते टाकून देते. जास्त बारीक नाही. आता जेवढं हे करला आहे ते मी आता मिक्सर भांड्यामध्ये बारीक करून घेते. मिश्रण आहे ना बारीक करून घेतलेलं आहे बघा छान असं. तर चला आता मी ना टाकून देते. आता आपण आहे ना मिक्स करून घेऊ.
म्हणजे असं छान मिक्स करून घ्यायचं. हे ताटामध्ये मिसळून टाकून देते. राजधानी आचार मसाला घेतला आता तो मी या ताटामध्ये टाकून देते. म्हणजे कसं आहे लोणचं खूप छान आणि मस्त होतं. हळद, कारण की हळद आपण जे फोडी आहे ना त्याला अगोदरच भरपूर टाकेलं आहे. लोणचं कैरीच्या ज्या फोडी आपण 1 तासासाठी ठेवल्या होत्या त्या आणल्यात. आता आहे ना इथं लाल तिखट पावडर टाकते. मसाला ते आचार मसाला घेतला लाल तिखट. तर आता इथे मसाल्यामध्ये तेल टाकून घेते. जे पावडर आहे ते पावडरमध्ये तर आता इथे टाकून घेते थोडंसं. आता हे सगळं मिक्सर मी व्यवस्थित मिक्स केलं. तीळ, लवंग, मसाले आहे ते आता मी टाकते. कलंची जी आखी राहिली होती ती आखी मुद्दाम ठेवली होती, कारण की ना कलंची नाही ना आंबा लवकर खराब होत नाही तर लोणचं, त्याच्यामुळे या खाली पण टाकून द्यायची. तर आता ती टाकून दिली. वास किती भारी होतोय. एकच नंबर होतं ते नंबर लागतं आणि मस्त. तर आता जे मिश्रण आपण पावडर मिक्स केलं होतं तेलामध्ये आता ते टाकून देऊ. आणि जास्त गिटळे होऊन द्यायचे नाही. समोरून निघून घेऊ. तेल कमी पडो. मस्त गावाची पण आली आणि आता असं घेऊन त्याला मस्त असं लोणचं ना. आता थांब असं थांब. मस्त लोणचं तेल पण घेतात असं टाकताना. बरणी मोठी आणली आणि लोणचं झालं कमी. 10 किलोचं इथे ते 10 किलोची बरणी कमी. 10 किलोची बरणी. वा, सुगंध एवढा भारी येतोय ना असं वाटतं आताच खाऊन घ्यावं चपाती सोबत, बाजरीची जेवाच्या भाकरी सोबत. बाजरीच्या छान भाकरी आणि मस्त लागतंय. हे लोणचं केव्हा बाहेर लागत आहे जेव्हा सरकीच्या लावाचा टाइम येतो का वावरात. मग मग त्या वावरात मस्त लागत बाजरीची भाकर नुसतं लोणचं पाहिजे. भाजीची गरजच नाही वाटत माणसाला. असं टेस्टिंग लागतं लगे. आपण दरवेळेस हे टाकतो ना तेल टाकून तर आता झालेलं आपलं फायनली लोणचं आणि मस्त आणि 2 दिवसावर टिकणारं एकदम भारी झालेलं आहे. आता मी झाकण लावून थंड वातावरण असेल तिथं ठेवून देणार आहे. तर चला मग आता झाकण लावून ठेवू. तर आता हे बरं नाही ना 3 दिवस असं लगातार हलवून घ्यायचं.